परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर ग वा करंदीकर यांनी लिहिलेल्या ऐश्वर्य योग या लेखाचा भाग दुसरा. स्वामीजींना हा ईश्वरी योग कसा साधता आला या संबंधी अनेकांना कुतूहल वाटतं. त्यांच्या साहित्यातून त्यासंबंधी काही सूचक विधानं आढळतात. परंतु ज्या गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या अक्षर सान्निध्यात ते सदैव मग्न असत, त्या ग्रंथातच त्यांना प्राप्त झालेल्या ऐश्वर्य योगाचं रहस्य दडलेलं आहे असं वाटतं. श्री ज्ञानदेव 6व्या अध्यायात सांगतात, आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. परब्रह्मचे निरसे देहाकृतीची ये मुसे वोतीव जाहले तैसे दिसती अंगे. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगितियाची रीती कळले मज. अर्जुन म्हणतो, हे योगस्थितीचं वर्णन एखाद्यानं ऐकलं तरी त्याच्या चित्तात ज्ञान उत्पन्न होतं. तर मग ज्यानं ती योगस्थिती नित्य अनुभवली असेल तर तो त्या ब्रह्मपदी तल्लीनता प्राप्त करून घेईलच, यात काय संशय. परिमित आहार विहार, परिमित शरीरक्रिया, परिमित निद्रा आणि जागृती, जो आत्मलीन असून निस्पृह असतो त्याला योग सिद्ध होतो असं गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतांनीच सांगितलंय. निवाऱ्याच्या जागी असलेल्या नंदादीपाची वात जशी स्थिर प्रकाशमान असते तसा तो योगी असतो. हे सारं योग्याचं शब्दचित्र पाहताना ऐकताना आपल्यासमोर स्वामी स्वरूपानंदच येतात. पुढे ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात सिद्ध योग्याचं वर्णन आलंय. ते असं, ऐसा शरीर संयोगाची ये राती माझी धावता साडिया आयती. तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. तैसी गुरुकृपा उगा उजळली. ज्ञानाची वोतपली पडली. तेथ साम्याची वृद्धी उघडली तयाची ये दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे ते उतामीची तया एकू आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. जन्मजन्मांतरीची काळोखी रात्र संपावी आणि अखंड ज्ञान सूर्य पहावा या उद्देशानं सर्व संग परित्याग म्हणजे सडिया करून शरीरधारणेचीही रात्र संपत येते. पहाट येते. गुरुकृपेचा उषःकाल येतो. ज्ञानसूर्याचं कोवळं ऊन अंगावर पडतं. मग दृष्टीला ब्रह्मैक्याचं ऐश्वर्य दिसू लागतं.
त्यावेळी त्या सिद्धपुरुषाला सर्वत्र ब्रह्मरूप पाहण्याची साम्य स्थिती प्राप्त होते. तो एकटा असला तरी ब्रह्मस्वरूपच असतो. अशी स्वामी स्वरूपानंदांची योग्यता होती, असं त्यांच्या एखाद्या उद्गारावरूनही आपणाला ओळखता येतं. एका शिष्यानं लिहिलेली आठवण मी नुकतीच वाचली. स्वामींच्या सहवासात तो 3-4 महिने सेवा कार्य करण्यासाठी राहिला होता. अंगण झाडणं, कपडे धुणं, वेळप्रसंगी स्वामींचं जेवण घेऊन जाणं अशी त्याची सेवा चालू होती. त्या काळासंबंधीचं वर्णन करताना तो शिष्य म्हणतो, कपडे वाळत टाकताना कपडे झटकण्याचा आवाज खोलीत असलेल्या स्वामीजींच्या कानावर पडत असे. एक दिवस स्वामीजी म्हणाले, हवेत जीवाणू असतात, त्यांचं जीवन आणि उपाधी अत्यल्प असते. चैतन्यानं नटलेल्या बागडणाऱ्या त्या जीवांना त्रास होईल असं काही करू नये. पुढे स्वामींनी ज्ञानेश्वरीतील ओवीच सांगितली, कमळावरी भ्रमर पाय ठेवी हळूवार, कुचबेल केशर इये शंके. वातावरणातील इतक्या बारीक सारीक जीवाणूंच्या जीवाचा स्वामीजींनी केलेला विचार त्यांच्या साम्य दृष्टीचं दर्शन घडवतो. चिमणीची चिवचिव असो, श्वानांचं भुंकणं असो, टिटवीची टिवटिव असो की बेडकांचं डराव असो, ते सर्वजण जणू आत्मारामाचं आवाहन करतात असं स्वामीजींना वाटत असे. सर्वत्र व्यापून असलेल्या एकत्वानं भरलेल्या शक्तीची प्राप्ती हेच माणसाचं ध्येय असावं. अध्यात्मपर ग्रंथांची पारायणं किंवा त्यावर प्रवचन करणं यापेक्षा त्यांच्या अभ्यासानं त्याची अनुभूती घेता आली पाहिजे. स्वानुभवाविण वेदांताची पोपटपंची वाया असा निश्चय करून स्वामीजींनी अखंड सोहम साधना केली. ती सिद्ध केली. कोणीही जिज्ञासू त्यांच्याकडं मार्गदर्शनासाठी आला तर त्याला ज्ञानेश्वरीतील किंवा आपल्या एखाद्या ग्रंथातील त्याच्या इच्छेप्रमाणे पान उघडायला सांगावं. त्या पानावरील मजकूर वाचला की त्या जिज्ञासूचं समाधान व्हावं, अशी सर्वात्मक प्रासादिकता त्यांच्या मार्गदर्शनात असे. त्यांच्या हातून घेतलेला खडीसाखरेचा प्रसादही कल्याणकारी वाटत असे, असं अनेक भक्तांनी लिहून ठेवलंय. सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य, सुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवन धन्य. अंतरातुनी सहज ध्वनितो निघतो सोहम सोहम, विनाश्रवण ऐकतो तोषतो माझा आत्माराम. अशी सहज समाधीच अखंड ईश्वर संयोग घडवून आणते. हाच ईश्वर योग. शास्त्रदृष्टीनं अतिंद्रिय ठरवण्यात आलेला ब्रह्मभाव, नामजपाचं ध्यान, धारणा, समाधी अशा क्रमानं नित्य जागृत राहणं, मग आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपात मग्न होता येतं, हे स्वामीजींनी आपल्या उदाहरणानं जगासमोर दाखवलं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.